ही लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये दिसत असतील तर समजून जावा की त्याला चाइल्डहुड ट्रॉमा आहे. आता चाइल्डहुड ट्रॉमा असणं म्हणजे काही गुन्हा नाहीये किंवा तो कुठला मानसिक रोगही नाहीये. ही फक्त एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये फक्त कॉन्फ्लिक्ट तयार होतात, दुसरं काही नाही. आता हा ट्रॉमा ओळखायचा कसा, याची खूप सोपी आणि साधी पद्धत आहे. एखाद्या सिच्युएशन मध्ये एका व्यक्तीला ऑब्झर्व करा. त्याचं जर का बोलणं, त्याची मेंटॅलिटी, त्याची बॉडी लँग्वेज आणि ओव्हरऑलच मूड जर का अननॅचरल पद्धतीने जर का म्हणजे अनैसर्गिक पद्धतीने बिहेव करत असेल तर समजून जावं की त्याला चाइल्डहुड ट्रॉमा आहे. आता याची 3-4 लक्षणं दिसतात जी बऱ्याच लोकांमध्ये कॉमन आहेत आणि मोस्ट ऑफ द पीपल आर कॅरिंग इट विथ देम. नंबर 1, कोणत्याही परिस्थितीमध्ये गरजेपेक्षा जास्त ओव्हर रिॲक्ट करणे. नंबर 2, कुठलीही बिकट परिस्थिती असेल तरी इझिली बॅकआउट करणे, म्हणजे जिथं थोडंसं अग्रेसिव्ह होण्याची खरोखर गरज आहे तिथं सुद्धा इझिली माघार घेणे किंवा हार मानणे. नंबर 3, कुठल्याही निर्णयामध्ये निर्णय घेताना बराच वेळ कन्फ्यूज राहणे, म्हणजे थोडक्यात काय आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे ह्या बेसिक गोष्टीचा निर्णय घेताना सुद्धा अडचण येणे. नंबर 4 आणि सगळ्यात महत्वाची, घरामध्ये खूप आबोल आहे आणि बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या लोकांसमोर एकदम प्रमाणापेक्षा जास्त ओपनली बोलतो, म्हणजे एक स्प्लिट पर्सनॅलिटी टाईप दिसतं की घरामध्ये एक वेगळीच पर्सनॅलिटी आहे पण बाहेरच्या लोकांसमोर दुसरीच पर्सनॅलिटी दिसते. आता ही जी 4 लक्षणं आहेत ती बऱ्याच लोकांमध्ये कॉमन आहेत. ही जर तुमच्यामध्ये किंवा तुमच्या जवळच्या लोकांमध्ये कोणामध्ये दिसत असतील आणि ह्या मागची कारणं काय आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. ह्या लक्षणांच्या मागची जी कारणं असतात त्याच्यावरचा एक्सप्लेनेशन व्हिडिओ मी नक्की बनवेन. पण जर का